हाय हॅलो नमस्कार आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा। तर आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार आणि मी गेले सोमवारी काही गेले नव्हते, मला काही जाण्यासाठी सोबत कोण नव्हतं। मग आज आम्ही चाललेलो आहे बाईकवरती आणि जवळच आहे तसं म्हणायला, पण सोबत नसल्यावरती एकटीला चालत जाऊ वाटत नाही। सो म्हणजे डोंगरावरती ते मंदिर आहे महादेवाचंच, पण इतकं वातावरण छान झालेलं आहे ना, आणि त्यामध्ये ना नदीला पाणी आलेलं आहे, काठोकाठ पाणी फुल झालेलं आहे, त्यामुळे तर भारी प्रसन्न वाटतं एकदम असं शांत। आणि हे आहे थाडेश्वर मंदिर आणि हे तक्रारवाडीत मोडतं। अगोदर हे मंदिर मदनवाडीत पण मोडत होतं असं म्हणतात, पण मला त्यातली काही स्टोरी माहिती नाही। असं करून अगोदर हे गेले होते आतमध्ये दर्शन करायला, त्यानंतर ना मग मी सावकाश निवांत दर्शन घेतलं। आतमध्ये 2 बायकांची पूजा चालली होती आणि सकाळी आनंदीने ते येऊन गेले होते, त्यामुळे मी काही सामान आणलं नव्हतं। घेता येतं म्हणलं तीळ घ्यावं, पण काही ते जमलंच नाही, म्हणजे लक्षातूनच गेलं गाडीवरती आल्यानंतर ना। आणि हा आहे तो जायचा रस्ता, म्हणजे नवीन रस्ता झालेला आहे, अगोदर तिथं जायला काही रस्ता नव्हता, डोंगरातून जावं लागायचं। तर चलो घर। आत्ता मी आलेले आहे मंदिरातून, तक्रारवाडीच्या डोंगरावरती महादेवाचं मंदिर आहे, तिथून येता काही फ्रूट आणले, पेरू, केळी, संत्रा वगैरे। आणि खिचडी नाही खायची म्हणल्यावर फ्रूट खाणार, त्यामुळे आता घेतलेला आहे पेरू। मला असं पेरू फार आवडतो, पेरू सफरचंद असं एवढं देखणे, त्यात वरती पावसाचे थेंब पडलेले असले, हा काय भारी दिसतात आणि खायला पण भारी लागतात। तर चलो, तिच्या फ्रॉकसाठी काही कापड मागवलेलं होतं आणि ते आलेलं आहे फायनली, पण मी वेगळीच डिझाईन करायचं ठरलं होतं माझं, पण मी वेगळंच कटिंग केलेलं आहे। आय होप चांगलं यावं। तर कापड पण भरपूर आहे, माझ्या रूममध्ये बघू शकता तुम्ही किती पसारा झालेला आहे। आणि हे मी कट केलेलं आहे, आता मी ह्याला सुरू करते टिच करायला, कारण 3 वाजलेले आहेत। आता माझ्याकडे थोडाच वेळ आहे, कारण मला परत नंतर जिमला जायचं। तर माझी झालेली शापूची भाजी आणि भाकरी खूप छान लागते। इकडे केलेले आहे लेमन ब्लॅक कॉफी, इकडे टाकलेला आहे दोडका, वरता ठेवलेला आहे आणि त्याच्यात सामान ॲड करायचे, पातळ भाजी बनवायचं, दोडक्याची शिरा वगैरे काढून टाकलेला आहे आणि शापूच्याच कढईमध्ये टाकलेलं आहे मी, जेणेकरून एक भांडं वाजतं म्हणून। तर आता थोडं परतून दिल्यानंतर मसाले वगैरे टाकून पाणी टाकून घ्यायचं, तोपर्यंत मी कॉफी घेते। तर मी घेते कॉफी, एवढी मी कॉफी घेते, एवढी 1 कप टाईप, अर्धा तांब्या। आधीच कडं असते, त्यात लेमन टाकल्यानंतर वेगळीच टेस्ट येते, आज पर्याय नाही। तर असं आणि आज करणार होते मी ज्वारी आणि बाजरीच्या मिक्स भाकरी। सो एक भाकरी तव्यात टाकली होती, दुसरी भाकरी तापून घेतली होती आणि आज थोडं पीठ असं मोठं आलं होतं, चरबट, त्यामुळे भाकरी खूप असं मळावं लागत होती। आणि पण भाकरी छान येतात आणि मला शक्यतो चपातीपेक्षा ज्वारीची भाकरी फार आवडती आणि माझी भाकरी तव्यात पण फुलती आणि अशी डायरेक्ट गॅसवर पण फुलती, कारण मी भाकरीत एवढी एक्सपर्ट झाले ना, काय सांगू। इतका छोटा वेंडा घेतला ना तरी माझ्या कोणती भाकरी नाही एवढी अशी तवा भरून होती, गोल मोठी। ते माझं आता मला काय झालं काय माहिती, किती छोटं असू दे तेवढं मी बनवणार असते भाकरी, एवढं माझं टॅलेंट आलेलं आहे भाकरी करून करून। इकडे दोडका टाकलं आहे। तर गाईज आत्ता माझं किचन आवरलं, म्हणजे सगळं झालं, स्वयंपाक, भांडी झाडून वगैरे, गॅस वगैरे क्लीन करून आणि तोंडावर पाणी मारलेलं मी, आणि त्यात मी आज घातलेले आहेत 2 वेण्या। सो बरं किती माझ्या पातळ वेण्या झालेल्या आहेत की काय सांगू। अशा 3 मिळून ना आधी मी 10वीत असताना घालायचे, एवढे 3 अशा सेम 3ची एक अशी असायची वन साईड, म्हणजे 2। आणि मी ही उलटी घातली आहे, दिसते का तुम्हाला। तर मी ही उलटी घातली आहे, ह्याच्यातून पण केस निघलेत, एवढं असं कन्फ्यूज झालेले मी या वेण्या घालायला, म्हणजे मला सांगता येणार नाही किती वर्षातून घातलेल्या आहेत त्या, म्हणजे 2015 पासून 10 वर्षातून घातलेल्या असत्या, आय थिंक ह्या वेण्या त्याच्यावर घातलेल्याच नव्हत्या।
आजच्या ब्लॉगची एंडिंग इथेच करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. बाय.